रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं. माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत. दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे. जिज्ञासू या स्थितीवर अनेक जण गेले. लक्षात ठेवा. मला सांगायचे गवळणची परिस्थिती बघा. गवळण सुद्धा काय विचार करत होत्या, माझा कृष्ण देखिला. मीराबाईची परिस्थिती बघा, कोई कहियो रे प्रभु आवन की मन धावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. प्रत्येकाला वाटलं पाहिजे देवाची कृपा झाली पाहिजे, ज्ञानोबरायची कृपा झाली पाहिजे, तुकोबरायची कृपा झाली पाहिजे. ही कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतः काहीतरी वाटलं पाहिजेचा विचार सांगत असताना 4 वर्गापैकी 1 वर्ग करतो कर्म, तो जिज्ञासू आहे. कर्माचा त्याग सांगत नाहीत, उलट कर्म करायला सांगत असताना या अभंगाची भूमिका मी तुमच्या समोर ठेवतोय. कर्म करत असताना मी पुन्हा विधान सांगतोय, गीतेमध्ये घ्या, प्रत्येक अभंगामध्ये श्लोकामध्ये घ्या. कर्माचा त्याग अर्जुन करूत होता, पण अर्जुनला कर्माचा त्याग करू दिला नाही. ज्ञानोबरायचे ओवी बघा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, तुकोबरायचा गाथा काढा. कर्म प्रत्येकालाच करायचे. जन्माला आल्यानंतर कर्म चुकणार नाही आहे, प्रत्येकाला कर्म करायचं आहे. पण कर्म करत असताना कोणतं कर्म करायचं हे आपण ठरवायचं आहे. निश्चित कर्म करायचं का विहित कर्म करायचं. म्हणून महाराजांना विचारलं, महाराज कर्म करत असताना एका साधकानं तुकोबरायांनी पांडुरंगाकडे विचार करत असताना अनेक संतांचा विचार आहे. विचारलं, कर्म करतोय, आम्ही कर्म करतोय ना, उलट कर्माचा त्याग. लक्षात ठेव, कर्म आपले भिन्न भिन्न आहे. कर्माचा विचार आहे. ज्ञानोबराची गोड मला ओवी आठवली. आपण फलाची अपेक्षा करतो, ते कर्म नाही. आता एवढा MIT कॉलेजचा वटवृक्ष आहे, सरांनी कोणतीही इच्छा समोर न ठेवता हे कर्म केलं. म्हणून आज एवढा परिवार आपल्याला महाराष्ट्रात, देशात MITचा आपला पाहायला मिळतो आहे. म्हणजे एका कुटुंबापुरता मर्यादित नाही आहे का. ऐका, कर्माचा विचार सरांनी प्रत्येक गोष्टी जर विचार केला असता, फळाची अपेक्षा, अरे फळाची अपेक्षा. मगाशी फेटा बांधताना मी चिंतन केलं, 10 बाय 12ची रूम आळंदीमध्ये बांधणं होत नाही सर. पिढ्यानपिढ्या गेल्या, परंपरा लांबच राहिली. 10 बाय 12ची रूम बांधणं होत नाही. एक स्लॅब पडला तर तो वडील जातात, मुलाला दुसरा स्लॅब टाकता येत नाही, अशी परिस्थिती आहे. पण आज एवढं मोठं काम करत असताना कुठलीही फळाची अपेक्षा नाही. स्वकर्तृत्वावर या ठिकाणी सरांनी कर्म केलं. आणि कर्म करत असताना लक्षात ठेवा, कोणी लोक हसत असतील याचा विचार कधी केला नाही. लोकांनी चांगलं म्हणावं हाही विचार कधी केला नाही. म्हणून हे आपल्याला हे ऐश्वर्य MIT कॉलेजचं पाहायला मिळत आहे. कारण काय, त्याग आहे, संकल्प आहे, चांगला आहे.
सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प चांगला असेल तर कुठेही अडचण येत नाही. अरे जगाच्या पाठीवर सांगालो आहे, देशाच्या बाहेर. मी मोराई गोसायला 16-17 वर्षी सरांचं व्याख्यान ऐकलं होतं. मी विद्यार्थी अवस्थेमध्ये पकवाज वाजवायला तिथे होतो गुरुवारी महाराजांच्या कीर्तनाला, आणि तिथे सरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानामध्ये टाळकरी म्हणजे माझ्याकडे अवधान द्या, 16 वर्षापूर्वी सरांनी तिथे व्याख्यानमालेमध्ये सांगितलं की मी माझ्या जीवनामध्ये मी उठल्यानंतर ज्ञानोबरायचं स्मरण केल्याशिवाय, तुकोबरायचं स्मरण केल्याशिवाय मला एकही शब्द बोलता येत नाही. जे काही आहे सर्व, कारण पुरस्कार त्यांना त्यावेळेस तिथं संस्थांचा पुरस्कार होता, त्यावेळामध्ये पुरस्कारावर बोलत असताना जे काही ऐश्वर दिसतं आहे हे सर्व ज्ञानोबरायचं आहे, तुकोबरायचं आहे, मी फक्त निमित्त आहे. लक्षात ठेवा, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात कर्म. नाही तर एखादी गोष्ट आम्ही करतो, अख्ख्या जगाला सांगतो, गावाला सांगतो, ही मी केलं आहे, ही माझ्यामुळं चाललं आहे. घरामध्ये बरेच अनुभव असतात आम्हाला, तुम्ही बरेच फिरणारा महाराज आहे. एखाद्याच्या घरी गेलं, थोडा विलंब असतो एखाद्या कामाकरता, त्यावेळेस ते सांगतात महाराज ही घर मीच बांधलं आहे, ही जमीन माझीच आहे, काही नव्हतं सगळं मीच केलं आहे, सगळं तूच केलं आहे. लक्षात ठेवा, काहीच केलं नसतं पण इतका गप्पा मारतो, ही गाव माझ्यामुळं चाललं आहे, ही माझ्यामुळं सगळं चाललं आहे. पण सरांच्या जीवनामध्ये बघा, मी करतोय हा विषय कधी नाही. ही जे करतात ते ज्ञानोबराय करून घेतात, जे चाललं आहे ते तुकोबरायच्या कृपेने चाललं आहे. कारण मला सांगायचं काय, कर्म करत असताना कर्माचा विचार त्यागी असावा, निस्वार्थ असावा. कर्म होत आहे, मला सांगायचं फळाची अपेक्षा आपण करतो. मला ज्ञानोबरायची गोड ओवी आठवली, मला अभंगावर यायचं आहे, ओवीतून अभंगावर मला यायचं आहे. ज्ञानोबराय दृष्टांत देत आहेत. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की त्यामध्ये लाखो दृष्टांत आहेत, लाखो सिद्धांत आहेत. ज्ञानोबराय गोड दृष्टांत देत आहेत बघा. ना दूध वाढीता ठावो पावे, तो उतोनी जाये स्वभावे. ज्ञानेश्वर महाराज 725 वर्षापूर्वी सांगतात, एका महिलाने चुलीवर दूध ठेवलं. पूर्वी गॅस नव्हता, म्हणजे एवढी विज्ञानाची पूर्वी प्रगती नव्हती. ग्रामीण भागामधला दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात दूध ठेवलेलं आहे. दूध ठेवल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर गेले, दूध चुलीमध्ये उतू गेलं. पुन्हा महिला आली, पाणी टाकलं, पुन्हा दूध स्थिर झालं. पुन्हा काही कामानिमित्त बाहेर गेली, पूर्ण दूध उतू गेलं. चुलीमध्ये उतू गेल्यानंतर ज्ञानोबरायची भाषा, तिथे गेल्यानंतर त्या महिलांनी विचार केला, पातेल्यामध्ये एक दुधाचा थेंब नाही. पण महिला फार हुशार असतात. लक्षात ठेवा, चांगलं केलं की चांगलं कुणी म्हणत नाही. एखाद्या माणसाला पैसे तुम्ही दिले, त्यांनी परत नाही दिले तर बराच वेळ त्यांनी द्यायचा अपेक्षा सोडून दिली आपण, की आपण म्हणतो जाऊ द्या, देवाला दान दिले. बऱ्याच लोकांचा विचार आहे. जी नोट कधी आपल्याला दुकानात चालत नाही, जी मार्केटला कधी नोट चालत नाही, ते आपण म्हणतो चला पेटीत टाका, पेटीत चालते. ऐका, पेटीत चालतच नाही, दुकानात चालत नाही, पेटीत कशी चालेल. ज्ञानोबराय सांगतात, चुलीमध्ये उतू गेलं. त्या मावशीने संकल्प, हातात दूध घेतलं, आपलं पाणी घेतलं, मंदिर होतं जवळ, मंदिराकडं तोंड केलं, गॅसकडं आपलं चुलीकडे पाठ केली आणि संकल्प केला, कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. आता तुम्ही सांगा, दूध काय कृष्णार्पण होईल का? किती जरी सांगितलं तरी, कारण बोलून चालून दूध चुलीत गेलं आहे. ज्ञानोबरायचा दृष्टांत आहे. ज्ञानोबराय सांगतात, दूध चुलीत उतू गेलं म्हणून दान होणार नाही, दान होणार नाही. अजून एक मला पुढची ओवी आठवली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, घडो का नागवन दान लेखी. ज्ञानोबराय सांगतात, पैसे चोरीला गेले, आपण दान सांगितले होणार नाही. लक्षात ठेवा, पैसे चोरीला गेले मग दान होणार नाही. पण विषय माझा हा चांगला आहे की कर्म करत असताना कोणतं कर्म करायचं आहे, असं कर्म करा, असं कर्म करा. मग तुकोबाला विचारलं, तर तुकोबराय सांगतात की बाबा कोणतं कर्म करा. अभंगाचं पहिलं चरण, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा जय हो. रामकंठी धरा. ऐसे जोडी करा, रामकंठी धरा. ऐसी जोडी करा, रामकंठी धरा. ऐसी जोडी
पहिल्या चरणात सांगतात कसं कर्म करा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. ऐशी याचा शब्द आहे. ऐशी जोडी करा. जोडी याचा अर्थ काय? कोणत्या जोड्या आहेत? अनेक जोड्याचा विचार आहे, लक्षात ठेवा. पण अशी जोडी करा की त्या जोडीने आपल्याला गर्भवासाच्या यातनामधून आपला मुक्त होता येईल. नाही तर बऱ्यापैकी आज आपल्याकडे समाजामध्ये अनेक प्रकारच्या जोड्या आहेत. पक्ष्यांच्या जोड्या आहेत, माणसाच्या जोड्या आहेत, या ठिकाणी प्राण्यांच्या जोड्या आहेत. त्याचा विचार मला करत असताना फक्त हा अपेक्षित या ठिकाणी वेळ आपला मर्यादित आहे. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. फक्त 2 जोड्यांचं तुम्ही लाहो करा. कोणतं? रामाचं आणि परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चिंतन करा. पायाने वारी करायच्यात. परिणाम? अरे परिणाम असा आहे, पायाने जर वारी केली, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. आमचं शास्त्र सांगतंय पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. तीर्थयात्रा पायाने करा, शरीर पवित्र होत आहे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम. हाताचं कर्म आहे दान देणं. हातामध्ये 5 बोटामध्ये अंगठ्या घाला. सांसारिक माणसाचं भूषण आहे, पारमार्थिक माणसाने घालवू नये असं नाही, जास्त नाही. सांसारिक माणसाने घाला, पण त्यामध्ये पुन्हा कर्तव्य सांगितलं आहे.